सर्वांना नमस्कार. आज आपण पेपर 1 मधील घटकाला सुरुवात करूया. जे येतील त्यांच्या कारण आपल्याला वेळेनुसार आपल्याला पुढे जावं लागेल. त्यांच्यासाठी थांबण्याऐवजी आपला घटक सुरू करू आपण. मी स्क्रीन शेअर करतो. आजच सीटीईटीची आन्सर की आली, त्याची पोस्ट टाकली, तर त्यानुसार आणखीन ज्यांचा रिझल्ट होईल ते पाहू शकतील. जर समजा त्यांनी OMR कॉपी नाही अपलोड दिली, अजून कॉपी दिली तर त्याच्यावरून त्यांना पेपर तपासून त्याच्यावरून आपल्याला ठरवता येईल. तर आजचा घटक आहे आपला शिक्षकाचे व्यक्तिमत्व. पेपर 1 मधील शिक्षकाचे व्यक्तिमत्व या पाठावर आपण आज चर्चा करणार आहेत. आपलं जवळपास जवळ आले जे बालमानसशास्त्रातील आणि अध्यापनशास्त्रातील काही घटक संपत आले. तर आपला नियोजित वेळेत नक्कीच अभ्यासक्रम संपल त्या दृष्टीने आपण तयारी करतोय. आता आपण आजच्या या घटकाला सुरुवात करू की शिक्षकाचं व्यक्तिमत्व कसं असावं. आपण बऱ्याच सोशल मीडियातून वाचतो, ऐकतो आणि समजून घेतो की शिक्षकाचं व्यक्तिमत्व हे आदर्श असावं. शिक्षणाप्रती किंवा समाज घडवण्याप्रती आदर्श असणार किंवा समाजाला आदर्श घडवून देईल अशा पद्धतीने शिक्षकाचं वर्तन देखील असावं. अशा वेगवेगळ्या बाबी आपण ऐकत असतो, बोलत असतो, चर्चा करत असतो. पण नेमकं कसं असावं यावर आधारित आज आपण पाहणार आहेत. तर त्यातली संकल्पना पाहत असताना शिक्षकाचं व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षकाच्या विचारसरणी, वर्तन, सवयी, मूल्ये, भावना, बोलण्याची पद्धत, आचार विचार आणि विद्यार्थ्यांशी व समाजाशी असलेले संबंध यांचा एकत्रित परिणाम होय. म्हणजेच शिक्षकाचं सर्व गुणांची पडताळणी, थोडक्या शब्दात म्हणायचं म्हणलं तर शिक्षकाचं व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षकाची सगळ्या बाजूने केलेली तपासणी म्हणजे त्याचा परिणाम होय. म्हणजे शिक्षकाचे व्यक्तिमत्व विद्यार्थ्याच्या विकासावर आणि शिकण्याच्या प्रक्रियेवर मोठा प्रभाव टाकत असतं. जर शिक्षकाचं व्यक्तिमत्व आदर्श असेल तर त्या विद्यार्थ्यामध्ये देखील चांगले घडवण्यात त्यांचा एक मेन रोल या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. तसेच शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी आदर्श रोल असतो, म्हणजेच एक मॉडेल आदर्श असतो. त्यामुळे शिक्षकाचं व्यक्तिमत्व सकारात्मक, प्रेरणादायी, आदर्श असणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये सांगायचं झालं तर प्रत्येक विद्यार्थी हा आपल्याकडे निरीक्षण करून पाहत असतो आणि आपण जसं करतो, जे बोलतो, जे वागतो किंवा जसं राहतो आपण तशा पद्धतीने ती मुलं करीत असतात. थोडक्यात सांगायचं तर आपलं वर्तन कसं असतंय, आपले विचार काय आहेत, आपण कोणत्या बाबीनुसार काम करतोय, आपल्या सवयी कोणत्या आहेत, आपली मूल्य कोणती जपली जात आहेत, आपण इतरांशी संवाद कसा साधतोय, आपण कोणत्या भाषेमध्ये बोलतो, चढ उतार, ठेका किंवा बोलण्याचा ठेका असेल किंवा आवाजांचा चढ उतरपणा असेल, तसेच समाजात आणि विद्यार्थ्यांमध्ये कसं करतो तसेच विद्यार्थी आपले अनुकरण करत असतात. यावरून विद्यार्थी घडत असतात. म्हणजे विद्यार्थी आपल्याला आदर्श मानून या ठिकाणी काम करत असतात. शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये काय काय तर प्रेमळ आणि सहानुभूतीशील स्वभाव, विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेणे, प्रामाणिकपणा व सचोटी म्हणजे सत्यनिष्ठ आणि विश्वासार्ह असणे. त्याचबरोबर तिसरी वैशिष्ट्य आहे शिस्तप्रियता, स्वतः शिस्त पाळणे आणि इतरांना विद्यार्थ्यांना देखील शिस्त पाळायला लावणे. त्याचबरोबर चौथं वैशिष्ट्य आहे संवाद कौशल्य, स्पष्ट, सोपी आणि प्रभावी संवाद साधण्याची क्षमता शिक्षकांमध्ये असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 5वा मुद्दा आहे संयम आणि सहनशीलता, विद्यार्थ्यांच्या चुका समजून घेऊन शांतपणे मार्गदर्शन करणे. हे 5वं वैशिष्ट्य आहे. आणि 6वं वैशिष्ट्य आहे सकारात्मक दृष्टिकोन, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे व प्रेरित करणे या ठिकाणी शिक्षकाच्या 6व्या वैशिष्ट्यामध्ये येतं. 7वं वैशिष्ट्य आहे सर्जनशीलता, अध्यापनात नवनवीन पद्धती वापरणे. जसं जसं बदल होत चाललाय आता शिक्षण पद्धतीमध्ये, तशा पद्धतीमध्ये त्याने देखील बदलत जाणं गरजेचं आहे. आणि 8वा नेतृत्व गुण, विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्वाची ठरते. अशा पद्धतीने या वैशिष्ट्यांचा अभ्यास केल्यानंतर शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा विद्यार्थ्याच्या वर काय परिणाम होतो ह्या बाबीवर आपण चर्चा करूया. विद्यार्थ्याच्या वर्तनावर व सवयीवर प्रभाव पडतो, कारण जसं शिक्षकाचं वर्तन असेल, व्यक्तिमत्व असेल, त्याचा त्या विद्यार्थ्याच्या वर्तनावर परिणाम घडल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास वाढतो, म्हणजे शिकण्याची आवड निर्माण होते, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो आणि वर्गात सकारात्मक वातावरण तयार होते. अशा पद्धतीने शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा विद्यार्थ्यावर परिणाम झाल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून
येतं. आणि थोडक्यात सांगायचं तर शिक्षकाचे व्यक्तिमत्व हे विद्यार्थ्याच्या जीवनावर दीर्घकालीन प्रभाव टाकते. म्हणून शिक्षकांनी ज्ञानाबरोबरच सद्गुण, मूल्ये आणि आदर्श वर्तन अंगीकारणे खूप आवश्यक आहे. चांगले व्यक्तिमत्व असलेला शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतो. तर या पाठाची व्याप्ती पाहत असताना शिक्षकाचे व्यक्तिमत्व या पाठामध्ये व्याप्ती म्हणजे एखाद्या संकल्पनेचा विस्तार किंवा ती कोणकोणत्या बाबींना समाविष्ट करते हे होय. तर शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाची व्याप्ती खूप व्यापक आहे आणि ती शिक्षकाच्या वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक गुणांशी संबंधित असते. यातील काही मुद्दे आपण पाहूया. वैयक्तिक गुण कोणते असतील? तर प्रामाणिकपणा, शिस्तप्रियता, आत्मविश्वास, संयम आणि सहनशीलता, सकारात्मक दृष्टिकोन हे वैयक्तिक गुणामध्ये त्या ठिकाणी दिसून येतात. तर सामाजिक गुणामध्ये पाहत असताना आपल्याला विद्यार्थ्यांशी प्रेमळ, सहानुभूतीपूर्ण वर्तन, पालक आणि समाजाशी चांगले संबंध, सहकार्याची भावना, आदर्श वर्तन ह्या बाबी हे गुण आपल्याला त्या ठिकाणी सामाजिक गुण ह्या विभागामध्ये समजून येतात. तर तिसरा मुद्दा आहे बौद्धिक गुण. बौद्धिक गुण म्हणजे काय? तर विषयाचे सखोल ज्ञान. ज्या पाठाचं आपल्याला अध्यापन करायचं विद्यार्थ्यांना त्या पाठाचं आपण अगोदरच वाचन करणे, त्यावर आधारित काही मुद्दे काढणे, त्यानंतर मग आपण तयारी करून घेऊन मगच विद्यार्थ्यांसमोर जाणं खूप गरजेचं असतं. कारण जर त्या शिक्षकाची तयारी नसेल तर आपण विद्यार्थ्यासमोर जाऊन सखोल ज्ञान घेऊन गेल्यास म्हणजे अपुरं ज्ञान घेऊन गेलो तर मग मात्र आपली तारांबळ उडते. परंतु सखोल ज्ञान घेऊन गेलं तर त्या ठिकाणी प्रत्येक घटकावरती आपण स्पष्टपणे बोलू शकतो. उदाहरण सांगायचं तर आता तुमच्या समोर येण्यापूर्वी काही गोष्टींची तयारी करून बोलणं हे खूप फरक आहे आणि न काय करता अचानकपणे काहीच मुद्दा नसताना वेगळे भाषण करणं वेगळं, परंतु अध्यापन करणं ही गोष्ट वेगळी आहे. म्हणजे यामध्ये बौद्धिक गुणामध्ये विषयाचं सखोल ज्ञान हा घटक येतो. त्यानंतर विचारशक्ती आणि निर्णय क्षमता. जर एखाद्या घटकाचा विचार करण्याची शक्ती किंवा त्या घटकाबद्दल इतर मुद्दे शोधून काढण्याचं कौशल्य त्या शिक्षकामध्ये असणं गरजेचं आहे आणि निर्णय क्षमता त्या शिक्षकाला वर्गामधलं पूर्ण स्वातंत्र्य दिलं असल्याने काही निर्णय घेण्याची क्षमता त्यामध्ये प्राप्त असणं आवश्यक आहे. यामध्ये सर्जनशीलता. शिक्षकाने नवीन नवीन बाबींचा त्या ठिकाणी शोधन करत त्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर चौथा मुद्दा आहे समस्या सोडवण्याची क्षमता. जर आपल्याला बौद्धिक क्षेत्रामध्ये म्हणजे अकॅडमिक डेव्हलपमेंटसाठी जर काही अडचणी येत असतील तर त्या सोडवण्यासाठी स्वतः काहीतरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. नाहीतर माझ्या मुलांना हे वाचता येत नाही, मग मी आता काहीच करू शकत नाही आणि मी थांबतो. अशा पद्धतीने करणं योग्य ठरणार नाही. त्यानंतर चौथा गट येतो आपला व्यावसायिक गुण. व्यावसायिक गुणामध्ये अध्यापन कौशल्य. ज्या विद्यार्थ्यांना आपण शिकवणार आहोत त्यांच्यामध्ये ते अध्ययन स्पष्टपणे उतरण्यासाठी किंवा पूर्ण परिणामकारक होण्यासाठी आपल्याला काय परिणाम कौशल्य वापरता येते आणि कोणतं अध्यापन कौशल्य त्या ठिकाणी उपयोगात आणता येईल ह्याचं नियोजन करणे. नियोजन आणि अध्यापन पद्धतीचे ज्ञान. अगोदर जर शिक्षकाला अध्यापन पद्धती माहिती असतील तर ते वापरू शकतील, परंतु नियोजन देखील त्यात तेवढंच महत्वाचं असतं. तसेच शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करणे. आपण ज्यावेळेस आता ही जे आज आपण शिकतो आहोत या अभ्यासक्रमासाठी तर हे जे तंत्रज्ञान वापरतोय आपण त्यामध्ये टीचमेंट ऍप असेल, इथं लाईव्ह मीटिंग असेल किंवा ऑनलाईन टेस्ट सोडवणं असेल, स्टडी मटेरियल वापरणं असेल, हे शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं ज्ञान त्या शिक्षकामध्ये प्राप्त करून घेणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आहे सतत अध्ययन आणि स्वयंविकास. म्हणजे ज्यावेळेस आपण इतरांना देणार आहोत म्हटल्यावर आपण अगोदर प्राप्त करणं क्रमप्राप्त ठरतं आणि त्यानंतरच आपण इतरांना सांगू शकतो किंवा आपला विकास अगोदर करणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच आपण अध्ययन करणं त्यात महत्वाचं ठरतं. यानंतर पाचवा गट येतो नैतिक आणि चारित्र्य गुण. या पाचव्या गटामध्ये सत्यनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा, न्यायप्रियता आणि त्या ठिकाणी मूल्याधिष्ठित वर्तन अशा बाबींचा समावेश होतो. एक मिनिट. हा बोला ना. नमस्कार. चालू आहे की होतंय ते काय अडचण नाही. बघा बरं तरी प्रयत्न करून. हा हा चालतं. हो नाहीतर मग आपण सोडू क्लास झाल्यावर.
ओके. यावरून आपल्याला असा निष्कर्ष निघतो की शिक्षकाचे व्यक्तिमत्व केवळ ज्ञानापुरतं मर्यादित नसून वैयक्तिक, सामाजिक, बौद्धिक, व्यावसायिक, नैतिक गुणांचा समतोल राखत यामध्ये समाविष्ट होतो आणि त्यामुळे शिक्षकांचे व्यक्तिमत्व विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाचं ठरतं. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वावर आधारित विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास ठरला जातो, हे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी विधान आहे. यानंतर आपण काही व्याख्या बघणार आहोत. शिक्षकाचे व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षकाच्या विचार, भावना, वर्तन, सवयी, मूल्ये, ज्ञान, कौशल्ये आणि सामाजिक आचार विचार यांचा एकत्रित परिणाम होय, ज्यामुळे शिक्षकाचे विद्यार्थ्यावर आणि समाजावर प्रभाव पडतो. त्यावर आधारित काही सोप्या भाषेत दिलेले व्याख्या आपण या ठिकाणी समजून घेऊया की शिक्षकाची वागणूक कशी आहे, त्याची बोलण्याची पद्धत कशी आहे, चारित्र्य कसं आहे त्याचं, त्याचबरोबर त्याचं ज्ञान किती आहे. काही शिक्षकांना ज्ञानच नसतं, तर सांगायला थोडंसं खेद वाटतो, परंतु आवर्जून सांगतो. ज्ञानाचा शब्द आला म्हणून रात्रीच आमच्या एका ट्रेनिंग मध्ये चर्चा झाली, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय असं शिक्षकांना प्रश्न विचारल्यानंतर एका शिक्षकाच्या तोंडातून शाहू महाराज असं उत्तर आलं होतं. ही खूप खेदजनक बाब आहे. म्हणजे किती शिक्षकापर्यंत ज्ञान आहे यावरून ठरतं. त्याचबरोबर काल बीड जिल्ह्यामध्ये एका बांधवाने एका 10वीच्या मुलाला गाडीमध्ये लिफ्ट दिली असताना त्यात त्याला विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला, तर 10वीच्या मुलाला देखील ते सांगता आलं नाही. हे ज्ञानाच्या बाबतीतलं उदाहरण सांगितले तुमच्या समोर. तर अध्यापन कौशल्य कोणती असतील, तर नवीन आपण त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याशी असलेले संबंध, आता आपण विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून शिकवणं ठीक आहे, परंतु त्यामध्ये काही बाबींमध्ये आपण त्यांना त्यांची चूक असलेली जाणून देणं खूप गरजेचं आहे. या सर्व गोष्टींचा समुच्चय म्हणजे शिक्षकाचे व्यक्तिमत्व होय. अशा पद्धतीने आपण या शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाबद्दल व्याख्या करू शकतो. तर शिक्षकाचे व्यक्तिमत्व हे विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरते आणि त्यांचे वर्तन, मूल्ये सर्वांगीण विकासावर प्रभाव टाकत असतात. अशा पद्धतीने महत्वाचा मुद्दा या उतार्यातून आपण घेऊ शकतो. यानंतर आपण शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये पाहत असताना पहिलं वैशिष्ट्य आहे की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारं देते. म्हणजे ज्यावेळेस त्या ठिकाणी शिक्षकाचं व्यक्तिमत्व असतं, त्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाला एक वेगळ्या प्रकारची चालना त्या ठिकाणी मिळते. जर आपण त्या विद्यार्थ्यामध्ये आदर्श गुण अपेक्षित करत असू, तर आपण देखील अगोदर आदर्श वागणं महत्वाचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांसमोर आदर्श व्यक्तिमत्व निर्माण करण्यासाठी न सांगता आपले वर्तन त्या ठिकाणी विद्यार्थी अनुकरत असतात आणि त्यातूनच आदर्श विद्यार्थी घडत असतो. ते एक आपल्याला काय म्हणायचं प्रेरणादायी म्हणून आपल्याकडे पाहत असतात. आपल्याकडचं सगळं घेण्याच्या उद्देशाने ते आपलं बघतात. यामध्ये आपण जर समजा एक उदाहरण म्हणून सांगतो, आपण जर गंध लावत असलो तर विद्यार्थी सुद्धा गंध लावतात, एवढं लक्षात ठेवा. आपण जसं बोलतो, जशा प्रकारचे चालण्याचा ठेका आहे आपला, तशा प्रकारे आपले विद्यार्थी देखील अनुकरण करत असतात. त्याचबरोबर तिसरा मुद्दा आहे विद्यार्थ्यामध्ये चांगले संस्कार आणि नैतिक मूल्य रुजवणे. जर आता एखादा विद्यार्थी जर इतरांप्रती वाद करत असेल, भांडण करत असेल किंवा त्याचे वागण्याची पद्धत वेगळी असेल, चिडचिड करत असेल, तर त्याला समजून सांगून त्याच्यामधले संस्कार आपण जागे करणे गरजेचं आहे. नैतिक मूल्य त्याच्यामध्ये रुजवणं खूप गरजेचं आहे. जर आपण ही वेळीच नाही केलं तर त्याचे परिणाम आपल्याला गंभीर स्वरूपात झाल्याचे दिसून येतात. चौथा मुद्दा आहे विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे. यामध्ये आपण असं म्हणू शकतो की विद्यार्थ्यात एखादी गोष्ट करण्याचा आत्मविश्वास, मला चांगला आठवतंय मी ज्यावेळेस स्टार्टिंगला नोकरीला लागलो होतो त्यावेळेस माझ्याबरोबर क्षीरसागर सर म्हणून शिक्षक होते. ते त्या शाळेमध्ये 5वी पर्यंत शाळा होती ती. त्या शाळेतल्या मुलांना कधीच म्हणत नव्हते तुला वाचता येत नाही. त्याला म्हणायचे सतत नंतर या शाळेत 1 नंबर आहे हा विद्यार्थी. त्याला काही जरी येत नसलं तरी त्याला 1 नंबर आहे म्हटल्यावर त्यात तो आत्मविश्वास यायचा आणि तो सकारात्मक राहायचा ना. मग त्याला येतंय वाचायला असं म्हटल्यानंतर तो आणखीन वाचण्याचा प्रयत्न करायचा. आणि हे ज्यावेळेस आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी निर्माण करण्याची मला खरंच त्यांच्याकडून शिकायला मिळालं. आणि त्या दृष्टीने आता सुद्धा ज्यावेळेस आपण आपल्या वर्गामधल्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देतो की तू हे करू शकतोस, ते तेवढं तुझ्यात आहे,
मग त्या विद्यार्थ्यामध्ये नक्कीच आत्मविश्वास वाढतो आणि तो ते काम किंवा अध्ययन करायला आवडीने बसतो आणि मग ते आपलं जे काय अपेक्षित आहे, जे ज्ञान त्याने प्राप्त करणं ते आपलं पूर्ण होतं. यानंतर शिकण्याची आवड व जिज्ञासा वाढवणे. विद्यार्थ्यामध्ये शिकण्याची आवड आणि जिज्ञासा वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आपण घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांना काय करता येईल, नवीन काय योजना राबवता येईल किंवा काय प्लॅन करता येईल, ह्या बाबतीत आपण चालू बाबीमधलं किंवा आधुनिक काळातल्या ज्या बाबी आहेत त्यांचं सहाय्य घेऊन आपण त्या बाबी त्यांच्यातून विकसित करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यांची जिज्ञासा कशी वाढवता येईल, त्यांना नवीन शोध आपल्याला पाठीमागं तुम्हाला आठवत असेल, की गेल्या 1-2 वर्षामध्ये आपल्याला म्हणजे चॅलेंज आलं होतं. आव्हान द्यायचं नावाचं खाली ट्रेनिंग झालं होतं सगळ्यांचं. ते आव्हान द्यायचं मुलाला, की ते आव्हान त्याने किती वेळात पूर्ण करतोय. म्हणजे मूल्यवर्धन स्वरूपातलं होतं ते प्रशिक्षण आपल्याला. तर अशा स्वरूपात आपण ज्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड आणि जिज्ञासा निर्माण करू, त्यावेळेस ते विद्यार्थी नक्कीच त्या शिक्षकाच्या आदर्श व्यक्तिमत्त्वाची जाणीव, त्यांच्या म्हणजे आदर्श व्यक्तिमत्त्वाचा परिणाम सकारात्मक झाल्याचं आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी वर्गात सकारात्मक, आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण तयार करणे, हे आपल्यावरती अवलंबून आहे. ज्यावेळेस शिक्षक वर्गामध्ये प्रवेश करतात, त्यावेळेस काय वातावरण असणार आहे वर्गामध्ये? वर्गामध्ये आनंददायी कसं करता येईल, त्याचबरोबर प्रेरणादायी कसं करता येईल, हे महत्त्वाचं आहे. आपण ज्या कल्पना त्यांना देऊ, त्या कल्पना विद्यार्थी त्यांच्या आई-वडिलांचं कमी ऐकतात, जवळजवळ ऐकतच नाहीत. परंतु शिक्षकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ते ऐकत असतात आणि तशा स्वरूपामध्ये ते काम करत असतात. म्हणून आपण देखील तशाच करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वर्तनात शिस्त आणि जबाबदारीची भावना निर्माण करणे. त्यांना हे करत असताना शिस्त आणि जबाबदारी देखील आपण देणं खूप गरजेचं आहे. आपण जर आता म्हणजे त्यांच्यावरती एखादी जबाबदारी टाकली, हे झाड आहे, या झाडाचं जपणूक करण्याची जबाबदारी तुझी. तर ते विद्यार्थी त्या झाडाची इतकी काळजी घेतात, की त्याला हात सुद्धा कोणाला लावून देत नाहीत. आणि त्यामध्ये शिस्त कशी असेल हे ज्यावेळेस आपण म्हणजे ह्या सर्वच बाबी आपण त्यांच्यामध्ये जसं रुजवायचा प्रयत्न करतो, त्याप्रमाणे ते विद्यार्थी घडत राहतात आणि समाजासाठी चांगले आणि जबाबदार नागरिक करणे. वरच्या सर्व बाबींचा सार या 8व्या मुद्द्यात येतो, की सगळ्यांचा हेतू एकच आहे, की चांगले आणि जबाबदार नागरिक तयार करणे. यानंतर या घटकाची वैशिष्ट्ये पाहत असताना खालीलप्रमाणे आपण वैशिष्ट्ये सांगू शकतो, की कोणकोणती वैशिष्ट्ये कशा स्वरूपात येतील. तर पहिला आहे प्रेमळ आणि सहानुभूतीशील स्वभाव. शिक्षक विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेतो व त्यांना योग्य मार्गदर्शन करतो. तसेच प्रामाणिकपणा व सचोटी. शिक्षक सत्यनिष्ठ व विश्वासार्ह असतो. यानंतर तिसरा वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी शिस्तप्रियता. शिक्षक स्वतः शिस्त पाळतो व विद्यार्थ्यांनाही शिस्त लावतो. चौथा मुद्दा आहे संयम आणि सहनशीलता. विद्यार्थ्यांच्या चुका शांतपणे समजावून सांगण्याची क्षमता असते. आणि पाचवा आहे प्रभावी संवाद कौशल्य. त्याचं शिक्षकाचं संवाद कौशल्य स्पष्ट, सोप्या भाषेत आणि प्रभावी पद्धतीने असायला पाहिजे. नाहीतर ते मरगळलेल्या त्या शिक्षकाच्या बोलण्यामध्येच कुठला म्हणजे दम नाहीये, सांगण्याचं कौशल्य नाही त्यामध्ये, त्यांची भाषा कोणालाच कळत नाही. काय सांगते ते शिक्षकाला समजत नसलं, तर ते विद्यार्थ्याला काय समजणार आहे? म्हणजे त्याचं भाषा सुद्धा अशी प्रभावी असायला पाहिजे, तर पद्धती चांगली असायला पाहिजे, क्रमाने जायला पाहिजे. अगोदर महाराजांचा इतिहास शिकवायचा आहे, महाराजांचा जन्म अगोदर शिकवण्या अगोदर वेगळंच काहीतरी सांगून गेले, तर ते त्या विद्यार्थ्यामध्ये येणार नाही. आणि त्याचं जे संवाद कौशल्य आहे, विद्यार्थ्यांबरोबर कशा पद्धतीने बोलतात, काय संवाद साधतात, ह्याच्यावरती सगळ्यात जास्त अवलंबून आहे. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे सकारात्मक दृष्टिकोन. शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्याप्रती प्रोत्साहन देण्याच्या, त्यांच्यात आत्मविश्वास घडवण्याच्या बाबी लक्षात ठेवून त्या शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवूनच आपलं अध्यापन करणं गरजेचं आहे किंवा त्या विद्यार्थ्यांमध्ये वातावरण निर्माण करणं गरजेचं आहे. 7वं वैशिष्ट्य आहे नेतृत्व गुण. शिक्षकामध्ये नेतृत्व करण्याचे म्हणून म्हणतात बघा, जर असतील तर कुठल्याही कार्यक्रमाला आपण गेलो तर त्या ठिकाणी लगेच म्हणतात, की शिक्षक आहेत का? द्या यांना सूत्रसंचालन किंवा द्या यांच्याकडे सांगा गुरुजी याच्यावर काय करायचं ते. कारण ह्यातून काय होतं, की शिक्षकांकडे हे हे जे वैशिष्ट्य आपण पाहतो आहोत, हे सर्व आहेत असं समाज बघत असतो. आणि जर ह्यामध्ये आपण कुठंतरी कमी पडलो, तर मग त्यावर आधारित आपली पडताळणी झाली म्हणून समजायचं आणि आपले सगळे पाण उतारा झाल्याशिवाय राहत
नाही. एका शिक्षकाच्या प्रकरणाला सर्व शिक्षकांना जबाबदार धरून एकाच ओळीत सगळ्यांना बसवलं जातं. या म्हणजे नेतृत्व गुणात काय येतं, तर शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य दिशा देतो. त्यांच्यात नेतृत्व विकसित करतो. म्हणजे त्यांना त्या विद्यार्थी जरी आपल्या हाताकडून शिकून गेला, वरच्या वर्गात शिकत असला तरी त्याला बाबी आपण सांगणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आहे सर्जनशीलता आणि नवक्रमशीलता. म्हणजेच अध्यापन करण्यासाठी नवीन पद्धतींचा आणि उपक्रमांचा आपण वापर केला गेला पाहिजे. जर आपल्याकडे नवीन पद्धती माहित नसतील तर जुन्याच पद्धतीनुसार किंवा जुन्या चालीरीती रिवाजानुसार आपण जर त्याला करत बसलो, नक्कीच त्या पद्धती चांगल्या आहेत, त्यात वादच नाही. परंतु आधुनिक पद्धतींचा देखील आपल्याला अभ्यास करणं किंवा त्या वापरात आणणं, त्या उपक्रमांचा दैनंदिन आपल्या अध्यापनामध्ये वापर करणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर 9वा मुद्दा आहे कर्तव्यनिष्ठा. शिक्षक आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो का, हे देखील महत्वाचं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये भारूड साहेब आले त्यावेळेस त्यांनी लिहिलं होतं की आपल्या माझी जबाबदारी नावाचं बोर्ड प्रत्येक शिक्षकाने पाठीमागे लावायचा. आणि काय आहे माझी जबाबदारी, मग त्यामध्ये त्यांनी काय काय असतील ते मुद्दे त्यात घालायला लावले होते. म्हणजे कर्तव्याप्रती किती निष्ठा आहे त्यातून आपल्याला दिसून येतं. मला वाटतं कुठल्या तरी तालुक्यातला मी एक काल बोर्ड बघितला, तर त्या शिक्षकाचा जवळपास 3x2 मध्ये बोर्ड लिहिलाय आणि त्यांची ती सगळी कामं त्याच्यावर, माहिती त्याच्यावर लिहून काढली आहे. आणि त्यानंतर आदर्श वर्तन. शिक्षकाचं वर्तन नेहमी विद्यार्थ्यांसाठी आदर्श असायला हवं. नाही तर शिक्षक हे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून खूप वेगळ्या नजरेने जर वागत असतील तर त्यांच्यातला आदर्श किंवा त्यांच्या प्रति विद्यार्थ्यांचं प्रेम, माया, भावना वेगळ्याच वातावरणात घेऊन जात असतात. वेगळाच परिणाम त्याचा दिसून येतो. यानंतर काही सिद्धांत आपण पाहूया. यामधला आहे गुणसिद्धांत. थेअरी म्हणजेच या सिद्धांतानुसार व्यक्तिमत्व हे काही स्थिर गुणधर्मावर आधारित असते. प्रत्येक व्यक्तीत प्रामाणिकपणा, आत्मविश्वास, संयम, नेतृत्व इत्यादी गुण वेगवेगळ्या प्रमाणात असतात. या ठिकाणी शिक्षकांच्या बाबतीत चांगल्या शिक्षकात प्रेमळपणा, संयम, शिस्तप्रियता, नेतृत्व हे सगळे गुण आवश्यक असतात. चांगलं शिक्षक व्हायचं म्हणजे खूप कठीण आहे. इकडे आदर्श पुरस्कार घेणं खूप सोपं आहे, परंतु शिक्षक होणं खूप कठीण आहे. म्हणून त्या शिक्षक होणं गरजेचं आहे. आपल्याला पुरस्कार घेऊन चालणार नाही. त्यानंतर दुसरा सिद्धांत आहे प्रकार सिद्धांत. यामध्ये टाईप थिअरी या सिद्धांतानुसार व्यक्तिमत्वाचे काही प्रकार आपल्याला असतात. त्यामध्ये बहिर्मुख आणि अंतर्मुख. आणि शिक्षकांच्या बाबतीत बहिर्मुख शिक्षक विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधतो, तर अंतर्मुख शिक्षक शांत आणि विचारपूर्वक अध्यापन करतो. अशा या 2 बाबींचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करता येतो. त्यानंतर विश्लेषणात्मक सिद्धांत. या सिद्धांतानुसार व्यक्तिमत्वावर अवचेतन मन, भावना, अनुभव यांचा प्रभाव पडत असतो. म्हणजे शिक्षकांच्या बाबतीत शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या भावना व मानसिक गरजा समजून घेऊन त्यानुसार वर्तन करणे आवश्यक आहे. अशा स्वरूपात या ठिकाणी तिसरा सिद्धांत सांगता येतो. तर चौथा सिद्धांत आहे मानवतावादी सिद्धांत. या सिद्धांतानुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वविकास, सेल्फ डेव्हलपमेंट करण्याची क्षमता असते. शिक्षकाच्या बाबतीत शिक्षकाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवावा आणि त्यांच्या क्षमतांचा विकास घडवून आणावा. अशा स्वरूपात या बाबी मानवतावादी सिद्धांतामध्ये येतात. तर 5वा सिद्धांत आहे सामाजिक शिक्षण सिद्धांत. या सिद्धांतानुसार व्यक्तिमत्व निरीक्षण, अनुकरण आणि अनुभवातून विकसित होत असते. म्हणजे समाजामध्ये आवश्यक असणाऱ्या बाबी किंवा समाजात जे आपण न बोलता किंवा न शिकवता देखील या निरीक्षण, अनुकरण आणि अनुभवातून शिकत असतो. आणि शिक्षकाच्या बाबतीत विद्यार्थ्याचं वर्तन पाहून त्याचे अनुकरण करतात आणि त्यामुळे शिक्षकाचे वर्तन हे आदर्श असणे खूप महत्वाचे आहे. त्या दृष्टीने शिक्षकाने आपलं वर्तन आदर्श ठेवायला हवं. यानंतर काही तज्ञांची मते आपण जाणून घेऊया. यामध्ये जॉन दवे सांगतात की शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या अनुभवातून शिक्षण घडवून आणणारा मार्गदर्शक असतो. शिक्षकाचे व्यक्तिमत्व विद्यार्थ्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर प्रभाव टाकते. तर जीन पियाजे सांगतात की शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासाच्या टप्प्यानुसार अध्यापन करावे. शिक्षकाचे समजूतदार व संवेदनशील व्यक्तिमत्व विद्यार्थ्याच्या बौद्धिक विकासासाठी महत्वाचे असते. तर लिओ वायगोत्स्की सांगतात शिक्षक हा विद्यार्थ्याच्या शिक्षण प्रक्रियेत सहकारी मार्गदर्शक असतो. म्हणजे शिक्षकाच्या व्यक्तिमत्वामुळे विद्यार्थ्याच्या सामाजिक आणि बौद्धिक विकासाला चालना मिळते. रवींद्रनाथ टागोर सांगतात की शिक्षकाचे व्यक्तिमत्व हे प्रेमळ, सर्जनशील आणि प्रेरणादायी असायला हवं.
आणि अशामुळे शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबद्दल आवड निर्माण होते. जर शिक्षकच आदर्श नसले तर विद्यार्थी कसे त्यांना मानणार आहेत? अशा पद्धतीने ही तर आपण म्हणू शकतो. यानंतर स्वामी विवेकानंद सांगतात, शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होय. त्यामुळे शिक्षकाचे व्यक्तिमत्व मजबूत, चारित्र्य संपन्न व आदर्श असणे आवश्यक आहे. आता जर थोडक्यात सांगायचं झालं तर या ठिकाणी विविध तज्ञांच्या मतानुसार बौद्धिक, सामाजिक, नैतिक, भावनिक विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे आणि शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि आदर्श व्यक्ती असतो. यानंतर काही महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासूया. यामध्ये आदर्श व्यक्तिमत्व असावं, त्यानंतर सकारात्मक दृष्टिकोन असावा, सहानुभूती व प्रेमळपणा असावा, त्यानंतर प्रभावी व संवाद कौशल्य असावं, शिस्तप्रियता शिक्षकामध्ये असणं गरजेचं आहे, विषयाचं सखोल ज्ञान त्याने प्राप्त करणं गरजेचं आहे, संयम आणि सहनशीलता शिक्षकामध्ये असायला हवी, विद्यार्थ्यांच्या चुका समजून सांगून किंवा समजून घेऊन त्याला शांतपणे मार्गदर्शन करण्याची क्षमता शिक्षकात असायला हवी, सर्जनशीलता व नवोपक्रम करण्याचं कौशल्य शिक्षकाकडे प्राप्त असणं गरजेचं आहे, नेतृत्व गुण असायला पाहिजेत आणि मूल्य शिक्षण शिक्षकाने अंगीकारलेले असायला हवे. सर्व मूल्य म्हणजे थोडक्यात शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, सहकार्य, आदर, जबाबदारी यासारखी मूल्ये विकसित करावी आणि मगच त्यांना आपण म्हणू शकतो की आदर्श व्यक्तिमत्व आहे म्हणून. अशा पद्धतीने या मुद्द्यांचा सराव करत असताना थोडक्यात जर आपण पाहायचं म्हटलं या पाठामध्ये आपण काय काय अभ्यासलं आहे तर टीएटीच्या दृष्टिकोनातून तर संकल्पना, वैशिष्ट्ये, सिद्धांत आणि शिक्षकाचे गुण या बाबींचा अभ्यास करत असताना शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाची संकल्पना व व्याख्या, त्यामध्ये व्यक्तिमत्व आणि काय म्हणजे काय तर शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा विद्यार्थ्यावर काय परिणाम होतो, शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये प्रेमळपणा, सहानुभूती, शिस्तप्रियता, सहनशीलता, संयम, सकारात्मक दृष्टिकोन आणि प्रभावी संवाद. तर आदर्श शिक्षकाचे गुण कोणते तर विषयाचं सखोल ज्ञान असायला पाहिजे, तर नेतृत्व गुण असायला पाहिजे, तर सर्जनशीलता, विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याची क्षमता, नैतिक आणि चारित्रिक गुण. तर शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचे महत्व कशात आहे तर विद्यार्थ्यांच्या वर्तनावर परिणाम करते, शिकण्याची आवड निर्माण करते आणि वर्गातील सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षकाचं व्यक्तिमत्व महत्वाचं ठरतं. यानंतर महत्वाचे सिद्धांत कोणते कोणते तर गुण सिद्धांत, प्रकार सिद्धांत, मनोविश्लेषणात्मक सिद्धांत, मानवतावादी सिद्धांत आणि सामाजिक शिक्षण सिद्धांत. यानंतर शिक्षण तज्ञांची मते यात आहेत आपण वाचलेली. त्या सर्व शिक्षण तज्ञांच्या मतानुसार शिक्षक हा मार्गदर्शक, आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्ती असायला हवा. अशा प्रकारचे मुद्दे या पाठामध्ये आपण पाहिलेले आहेत. अशा तऱ्हेने आज आपण या थिअरीचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. जर ह्याच्यावरती आधारित भरपूर प्रश्न दिलेले आहेत तर त्या प्रश्नांचं वाचन करा आणि आपल्याला पुढच्या त्याच्या सरावासाठी 50 प्रश्नांची जी टेस्ट दिली त्याचा देखील आपण सराव करून, आज खूप छान बऱ्याच जणांनी सराव करून सोडवून टाकले. उत्तर सूची तुमची जी टाकली आहात तसंच स्वरूपातले रोज करत चला, जेणेकरून इकडे वाचन पण होईल आणि प्रत्यक्ष सोडवून पण होईल. मी तुम्हाला उत्तर की बनवून देतो राहिले माझ्याकडून शाळेच्या अभ्यासामुळं, तर त्यामध्ये गोल करत गेलात तर आपल्याला आणखीन गोल करण्याची देखील सवय होऊन जाईल. अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी शिक्षकाचे व्यक्तिमत्व या पाठावरती आधारित चर्चा केलेली आहे. त्यावरचे प्रश्न सर्वांनी सोडवावेत. आणखीन काय अडचण असेल तर बोला, नसेल तर आपण थांबूया मग. थांबा, आपण उद्या भेटू 7:30 वाजता. रोज 7:30लाच आपण भेटणार आहोत आता आणि त्यावर आधारित चर्चा करूया. ओके, सर्वांना शुभरात्री. हा सर बोला. हॅलो. हा बोला बोला म्हणलं. हा नमस्कार सर. नमस्कार. तुला स्टडी मटेरियल मध्ये सर मटेरियल थोडं लवकर हे करा सर, थोडं अपडेट करा. आताच लगेच टाकत असतो ते, क्लास झाला ना की लगेच अपलोड करत असतो.
हा नाही मी काल बघितलं सर, दररोज बघतो मी थोडं उशिरा येत आहे थोडा. म्हणजे आता हा, म्हणजे लगेच झालं ना, subject मी पटकन लिहून लगेच ओके उतरून काढतो, लिहून काढतो आम्ही, त्याच्यामुळे उद्या परत आपल्याला वाचता येईल ना, त्याच्यामुळे म्हणलं. ओके ओके, चालते काय हरकत नाही, लगेच करतो अपलोड. हो सर, हो. ओके चालतं.